नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मी संतोष कुलकर्णी. दक्षिण सोलापूर हादरला. तीर्थ येथे तीनही मुलांना विष पाजले. नंतर स्वतः पिऊन पित्याने जीवन संपवले. मायेची सावली धरणारा बापच जेव्हा काळ बनून समोर येतो तेव्हा माणुसकीही सुन्न होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावात बुधवारी दुपारी अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादातून भीम अण्णाप्पा वाघमारे वय 34 या पित्याने आपल्या 3 निष्पाप मुलांना शेतात नेऊन विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. भीम वाघमारे एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पत्नीसोबत खटके उडत होते. याच वादातून पत्नी आपल्या माहेरी देगाव येथे निघून गेली होती. नातेवाईकांनी मध्यस्थी करूनही तिने परतण्यास नकार दिला. याच नैराश्यातून भीम यांनी बुधवारी दुपारी प्रगती वय 8, प्रतीक वय 6 आणि प्रतीक्षा वय 4 या तीनही मुलांना वळसंग हद्दीतील एका शेतात नेले. तेथे त्यांना विषारी औषध पाजून स्वतःही आत्महत्येचे पाऊल उचलले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या शिवराज कुंभार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी तीनही मुलांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने भीम वाघमारे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर तीनही मुलांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी भीम यांनी आपल्या पत्नीला फोन करून "मी आता निघालोय, तू मुलांना येऊन घेऊन जा" असा निरोप दिल्याची चर्चा गावात सुरू आहे. स्वभावाने मनमिळावू भीम वाघमारे हे स्वभावाने शांत आणि मनमिळावू होते. मात्र रागाच्या भरात त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रतीक्षाची प्रकृती गंभीर असून सर्वात लहान असलेली 4 वर्षाची प्रतीक्षा हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.